तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आपल्या कोल्हापूरच्या राजाचं आगमन. पश्चिम महाराष्ट्र तर पहिलं आगमन आहे. तर बघूया आता कसं काय फुल गर्दी झाली. आता गाडी लावून आम्ही जवळजवळ एक 500-600 मीटर पाठीमागे लावले का गाडी. तर आमच्या घरापासून जवळ अंतरावर असल्यामुळं आम्ही लवकर आलो आहे. आणि एवढ्या लवकर येऊन सुद्धा भरपूर गर्दी आहे. ठीक आहे, तर आता बघूया काय विषय आहे पुढे जाऊन. ठीक आहे, जेवढं होता येईल तेवढं मी ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न करीन. पोलीस बंदोबस्त भरपूर झालेला आहे, बघूया. तर आपण आता तावड्याटला आहे. आता तुम्ही बघू शकला पोलीस बंदोबस्त भरपूर झाला आहे. अजून गाड्यांचं ट्रॅफिक चालू आहे. मग अजून एक तासभर लागेल मायामध्ये, तोपर्यंत आम्ही थांबलो इथं. तर असली जोरात बंदोबस्त केल्या पोलिसांनी. तर आता हे बघू शकता पब्लिक एवढं इकडे या साईडला आहे. भरपूर असं एका साईडला पब्लिक थांबून घेतलेलं, मध्ये असं बॅरिकेड लावल्यात. त्या साईडच्या गाड्या त्या साईडला पाठवल्यात, इकडच्या गाड्या. आता इथं सगळं पूर्ण अशी गर्दी भरपूर असणार आहे. हे असं की होमगार्ड वगैरे आता असं केलेत. थोडा वेळ हे सगळं भरणार आहे मित्रांनो. कोल्हापूरच्या गणेश उत्सवाची सुरुवात होते ती एक भव्य आगमन सोहळ्याने. आणि यंदा 2026मध्येही कोल्हापूरचा राजा मोठ्या थाटामाटात आपल्या शहरात दाखल होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा एक मानाचा आणि भव्य गणपती आगमन सोहळा आहे. रंकाळा वेश गोल सर्कल मित्रमंडळाने 1978मध्ये आपली सुरुवात केली आणि तेव्हापासून गणेश उत्सवाची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या जवळपास 1 महिन्याआधीच या राजाचं आगमन मोठ्या जल्लोषात केलं जातं. ढोल ताशांचा गजर, गणरायांच्या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते आणि हजारो भाविकांची गर्दी, या सगळ्या वातावरणात आज पुन्हा एकदा कोल्हापूरचा राजा आपल्या नगरीत दाखल झाला आहे. तर थोडाच वेळात तुम्हाला दिसेल. आणि हा माझा म्हणजे आगमनचा पहिला ब्लॉग आहे कोल्हापूरचा. तर आजपासून आम्ही कोल्हापूरच्या गणपतीची जेवढी काय सिरीज असणार आहे ती चालू करणार आहे. जेवढं होता येईल तेवढं आपल्या चॅनलवरती ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही त्या आपल्या ब्लॉगला प्रतिसाद द्या. ठीक आहे, तर आता थोड्या वेळात एवढी गर्दी होणार आहे तुम्हाला म्हणजे कळायचं बंद होईल, एवढी गर्दी होते. ठीक आहे, आणि ड्रोनचा तर विषय नाही. ड्रोन तर 50पेक्षा जास्त असतात. त्यामुळे आता बघूया आम्हाला पण शॉट मिळते का नाही ड्रोनचा, आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, तर आता मित्र आम्ही पुढं आलेलो आहे. असली गर्दी झाली ती भयानक. गाम्या गुम झाली मी, गाम्या गुम बघू शकता तुम्ही. मी राजीव बघा भाई ढीक गर्दी आहे, ढीक गर्दी. तिथे घ्यायला शूट मिळेल. आता पुढं आलो आहे मी, पुढं आता बघू शकता तुम्ही. तरी पण गर्दी कसली आहे. तर मला आता ड्रोन शॉटमध्ये बघायला मिळालं असेल केवढी भयानक गर्दी होती. आणि त्यातनं आम्ही आता गर्दीतनं आलो आहे मी या साईडला पुढं. तर आता गणपती पाठीमागे आता हळूहळू येते, आम्ही इथंच थांबणार आहे. ठीक आहे, जेवढं होतील तेवढं समोरून शॉट घेण्याचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे, जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनल.